नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा सहर्ष स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅथ्स पार्ट 2 मधल्या डेरिव्हेटिव्हजमधील एक्झरसाइज 1.3 काही सम्स बघितली होती. आज आपण त्याच एक्झरसाइजमधली काही अजून सम्स बघणार आहोत. पहिलं सम काय आहे बघा. y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स. हा जो फॉर्म आहे y इज इक्वल टू यू प्लस व्ही फॉर्म आहे. डेरिव्हेटिव्ह असो, इंटिग्रेशन असो, सम सोडवण्याच्या आधी ते सम कुठल्या फॉर्ममध्ये आहे हे ओळखणं आवश्यक आहे. हिअर यू इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स अँड व्ही इज इक्वल टू ई रेस टू एक्स. Therefore, dy by dx is equal to du by dx प्लस dv by dx. 11वीमध्ये आपण ह्याचा फॉर्म शिकलो होतो. y इज इक्वल टू यू प्लस व्ही असेल तर dy by dx इज इक्वल टू du by dx प्लस dv by dx. मग आता u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आहे. Therefore, x हे फंक्शन आहे, त्याच्या पॉवरला परत x फंक्शन आहे. Taking log of both sides. Therefore, log u is equal to log of x raised to x. Therefore, log u is equal to ही जी पॉवर आहे x raised to x ती पुढे येईल log of x. लॉगच्या रूलप्रमाणे पुढे टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स with respect to x. Therefore, d by dx of log u is equal to d by dx of x raised to x into log x. Okay. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दॅट क्वांटिटी आणि क्वांटिटी आहे यू. यू हे कुठल्या फंक्शन आहे. यू इज द फंक्शन इन एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स. इफ वाय इज द फंक्शन ऑफ एक्स देन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डी वाय बाय डी एक्स. सेम वे इफ यू इज द फंक्शन ऑफ एक्स देन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इज डी यू बाय डी एक्स. आता हा जो आहे तो यू इंटू व्ही फॉर्म आहे. मग याचं काय होईल. एक्स रेस टू एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. यू तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. 1 अपॉन यू डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स तसाच लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह इंटू 1 लिहिलं नाही तरी चालेल पण लिहून ठेवा. लॉग एक्स तसाच एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय. एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. हा स्टँडर्ड फॉर्म म्हणून आपण मागच्या लेक्चरमध्ये कन्सिडर केला होता. देअरफॉर dy by dx du by dx is equal to u into x raised to x upon x plus x raised to x into log x into 1 plus log x. Therefore, du by dx is equal to what is u? U is nothing but our x raised to x in bracket x raised to x upon x plus x raised to x into log x into 1 plus log x. इथे डेरिव्हेटिव्ह कुठला संपला आपलं यू पार्टचा डेरिव्हेटिव्ह संपला. आता आपल्याला व्ही पार्टचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. व्हॉट इज व्ही. व्ही इज इक्वल टू ई रेस टू एक्स. Therefore, taking log of
बोथ साइड्स. का? ई इज अ एक्सपोनेन्शियल फंक्शन, त्यावरची पॉवर म्हणून काय आहे, एक्स आहे. एक्स इज अल्जिब्राइक फंक्शन, त्याची पॉवर परत एक अल्जिब्राइक फंक्शन आहे. वन फंक्शन इज पॉवर ऑफ अनदर फंक्शन, त्यावेळेस आपल्याला लॉग घेण्याशिवाय पर्याय नाही. लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू एक्स. देअरफॉर लॉग व्ही इज इक्वल टू एक्स ही पॉवर पुढे येईल लॉग ऑफ ई, पण लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे हे झालं एक्स ओनली. देअरफॉर टेकिंग डेरिवेटिव्ह ऑफ बोथ साइड्स with respect to x. Therefore, dy by dx of log v is equal to dy by dx of x raised to x. Log the derivative 1 upon that quantity into v. Derivative of v is itself a function of x. Therefore, derivative of v is dv by dx is equal to x raised to x derivative. Already आपण बघितलं, x raised to x into bracket 1 plus log x. Therefore, dv by dx is equal to v into x raised to x into 1 plus log x. Therefore, dv by dx is equal to, what is v? V is nothing but e raised to x into x raised to x into 1 plus log x. Therefore, dy by dx is equal to du by dx plus dv by dx. Therefore, dy by dx is equal to du by dx x raised to x upon x plus x raised to x into log x into 1 plus log x plus dv by dx e raised to x into x raised to x into 1 plus log x. म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल, लेंथ वाढली आहे, म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स पण वाढल्यात आणि स्टेप्सची लेंथ पण वाढत गेली आहे. या लॉग फंक्शनमध्ये काही सम्समध्ये तुम्हाला खूप शेवटपर्यंत कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. अजून एखादं सम बघू आपण. नेक्स्ट सम बघा काय दिलं आहे. डिफरेन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. फंक्शन काय दिलं आहे, वाय इज इक्वल टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स. आणि हे डेरिव्हेटिव्ह काढून झाल्यानंतर एक्सची व्हॅल्यू π/4 काढून dy बाय dxची व्हॅल्यू या पॉईंटला काय असेल, वेन एक्स इज इक्वल टू π/4 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx, असा त्यांनी इनडायरेक्टली क्वेश्चन विचारला आहे. ओके, आता इथे थोडंसं सिम्प्लिफाय लिहूया आपण. वाय इज इक्वल टू टॅन एक्स रेस टू पॉवर ऑफ पॉवर इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन ऑफ पॉवर, म्हणजे हा विल टॅन स्क्वेअर एक्स. ओके, आता इथे एका फंक्शनच्या पॉवरला दुसरं फंक्शन आहे, दोन्ही सेम ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, पण वन फंक्शन इज पॉवर ऑफ अनदर फंक्शन, म्हणजे आपल्याला लॉग मेथडच यूज करायला लागेल. ओके, टेकिंग log of both sides, log y is equal to tan square x log of tan x. बघा लॉजिक काय बघा, लॉग घेताना फंक्शनचं पॉवर हे नेहमी पुढे येते, तर हे टॅन स्क्वेअर पुढे आलं into log of tan x. Taking derivative of both sides with respect to x. Therefore, dy by dx of log y is equal to dy by dx of tan square x into log of tan x. Therefore,
लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दॅट क्वांटिटी इंटू क्वांटिटी आहे वाय म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स यू इंटू व्ही फॉर्म म्हणजेच tan स्क्वेअर एक्स तसाच डी वाय बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ tan एक्स प्लस खाली लिहूया लॉग ऑफ tan एक्स तसाच डी वाय बाय डी एक्स ऑफ tan स्क्वेअर एक्स therefore 1 upon y into dy by dx is equal to tan square x तसाच लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दॅट क्वांटिटी आहे tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x आता अप टू एक्स जायचं आपल्याला जिथे आपलं हे पहिल्या टर्मचं झालं. दुसरं लॉग ऑफ tan x तसाच tan स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटू खालती लिहितो आहे हा 2 पुढे येईल tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. आत्ता पहिलं डेरिव्हेटिव्ह पॉवरचं घेतलं पॉवर पुढे आली पॉवर एकनी कमी आली आणि मग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह therefore 1 upon y dy by dx इज इक्वल टू इथला एक tan स्क्वेअर एक्स मधला हा tan x निघून जाईल म्हणजे हा होईल tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ tan x तसाच इंटू 2 tan x तसाच टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एक्स therefore dy by dx is equal to y into tan x into sec स्क्वेअर एक्स प्लस हा 2 पुढे येईल सुरुवातीला लिहिला tan x इंटू sec स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ tan x. आता इथे therefore dy by dx is equal to tan x raised to tan x raised to tan x into sec स्क्वेअर एक्स इंटू tan x. इथे सुद्धा sec स्क्वेअर एक्स इंटू tan x तो कॉमन घेतला म्हणजे tan x इंटू sec स्क्वेअर एक्स इथं राहिला 1 प्लस हा 2 आणि इथला लॉग ऑफ tan x. ओके therefore dy by dx at x is equal to pi by 4 जिथे इथे राईट साईडला x आहे तिथे ते पाय बाय 4 घातला हा विल tan pi by 4 रेस टू tan pi by 4 रेस टू tan pi by 4 इंटू tan pi by 4 इंटू sec स्क्वेअर pi by 4 इंटू 1 प्लस 2 log of tan pi by 4. tan pi by 4 is 1 raised to 1 that is 1 लिहिण्याची गरज नाही. आता ब्रॅकेटमध्ये जाऊ tan pi by 4 1 लिहिण्याची गरज नाही sec pi by 4 cos pi by 4 म्हणजे 1 upon रूट 2 sec pi by 4 म्हणजे रूट 2चा स्क्वेअर 2 इंटू 1 प्लस 2 log tan pi by 4 is 1 log 1ची व्हॅल्यू 0 आहे तर 2 इंटू 0 0 म्हणजे 1 फक्त राहणार 2 इंटू 1 आन्सर इज 2. ही एक्सची व्हॅल्यू पाय बाय 4 जी आहे ही सगळ्यात शेवटी आन्सरमध्ये घालायची आहे सुरुवातीला घालायची नाही. क्वेश्चनमध्ये जर का टॅनची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू पाय बाय 4 घातली तर y इज इक्वल टू 1 होईल tan pi by 4 raised to tan pi by 4 raised to tan pi by 4 that is 1 derivative of constant is 0 म्हणजे dy by dx डायरेक्ट 0 होईल. मिनिंग काय आहे आफ्टर टेकिंग द डेरिव्हेटिव्ह दॅट इज आफ्टर कॅल्क्युलेटिंग द dy by dx then find the value of dy by dx when x is equal to pi by 4.
बरोबर. dy बाय डी एक्स तयार करून झाल्यानंतर त्या dy बाय डी एक्समध्ये एक्सच्या जागी पाय बाय फोर सबस्टिट्यूट करा आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय डी एक्स शोधून काढा. ओके. 4 मार्काला अशा प्रकारचे सम येण्याची शक्यता असते. स्टेप्स खूप आहेत. कंटिन्युअस तुम्हाला एंडपर्यंत करत जायचं, ते कुठेही थांबायचं नाही. मध्ये तुम्ही गडबडलात काय केलं, एखादी जरी मध्ये मिस्टेक झाली तर ती मिस्टेक कॅरी फॉरवर्ड होणार आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जरी पॉवर कमी चुकीची लिहिली गेली किंवा प्लसचे इथे मायनस लिहून घेतलं गेलं तर एंटायर सममध्ये त्याचा इफेक्ट होणार आणि लास्टचा आन्सर टोटली डिफरंट येणार आहे. तर ह्याला पेशन्स लागतात आणि पेशन्सपेक्षा प्रॅक्टिस लागते. एकदा प्रॅक्टिस तयार झाली, प्रॅक्टिस पेशन्स येत नाही आणि प्रॅक्टिस झाली की तुम्हाला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आणि कॉन्फिडन्स आला की तुम्ही अशा प्रकारची सम सहज सोडवू शकता. अवघड काही नाही आहे. शेवटपर्यंत व्यवस्थित पेशन्सने जायचं, एवढं फक्त त्यामध्ये एक तथ्य आहे. ओके. अजून एक सम बघू आपण. सम मगाशी बघितली आपण, कॉम्प्लिकेटेड म्हणजे 8-10 स्टेप्सपर्यंत जातं. ओके. पुढचं सम, एक्स प्लस रूट एक्स वाय प्लस वाय इज इक्वल टू 1. ओके. डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1. Therefore एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस अंडर रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट ऑफ दॅट क्वांटिटी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह 0, इट इज अ कॉन्स्टंट. ओके. Therefore 1 plus 1/2 root xy into bracket. Now this is u into v form. Okay. Keep this x as it is, take derivative of y plus keep this y as it is, derivative of x plus dy by dx is equal to 0. Therefore 1 plus 1/2 root xy into bracket x into dy by dx. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dy by dx. y तसाच x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. ओके. आता इथे हा जो आहे 1/2 रूट एक्स वाय हा आतमध्ये मल्टिप्लाय करेल. देअरफॉर 1 प्लस मल्टिप्लाय केलं तर काय होईल, x/2 रूट एक्स वाय dy बाय dx प्लस y/2 रूट एक्स वाय प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. आता या दोन dy बाय dxच्या क्वांटिटीज तयार झाल्यात. या दोन टर्म्सचे आपण काय घेणार आहोत, ॲडिशन घेणार, त्यातला dy बाय dx बाहेर ठेवणार आणि ह्या दोन नॉन dy बाय dx टर्म्स आहे त्या अपोजिट साईडला शिफ्ट करणार आहोत. म्हणजे इथे काय होईल, देअरफॉर x/2 रूट एक्स वाय प्लस म्हणजे ही टर्म आणि ही नुसती dy बाय dxची टर्म, त्यातला dy बाय dx बाहेर काढला इज इक्वल टू दोन dy बाय dxची ॲडिशन घेतली, त्यातला dy बाय dx कॉमन घेतला. नॉन dy बाय dx ही आणि ही टर्म अपोजिट साईडला जाईल म्हणजे -1 मायनस y/2 रूट एक्स वाय -1 मायनस y/2 रूट एक्स वाय. सिम्प्लिफाय केल्याचं x प्लस 2 रूट एक्स वाय अपॉन 2 रूट एक्स वाय dy बाय dx इज इक्वल टू, सिम्प्लिफिकेशन केलं, -2 रूट एक्स वाय मायनस y अपॉन 2 रूट एक्स वाय
दोन्ही साईडचा डिनॉमिनेटरचा 2√xy कॅन्सल होईल आणि हा पार्ट जो आहे तो पूर्णपणे तिकडे जाईल. dy/dx इज इक्वल टू, हे मायनस साईन बाहेर घेतलं तर राहील y प्लस 2√xy अपॉन x प्लस 2√xy. दिस इज द आन्सर. तर पेशन्स ठेवलं तर तुमचं सम व्यवस्थित सुटू शकतं. पेशन्स ठेवायला लागतात त्याला. ओके, अजून एखादं सम बघू आपण. आता आपल्याला नवीन एक टॉपिक त्यातलाच बघायचा आहे, त्याच एक्झरसाईजमधला, डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. त्यातलं इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं सम सोडवली, म्हणजे एका साईडला y आणि एका साईडला एक्समधलं फंक्शन, म्हणजे हे एक्स आणि वाय दोन्ही एकमेकांपासून सेपरेट होते. वी कॅन स्प्लिट एक्स अँड वाय. ओके, पण अशी काही फंक्शन्स असतात की ज्यामध्ये एक्स आणि वाय हे स्प्लिट होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात एक्स हा वायच्या भाषेत लिहिता येत नाही, वाय हा एक्सच्या भाषेत पूर्णपणे लिहिता येत नाही. अशा प्रकारच्या फंक्शनला म्हणतो आपण इम्प्लिसिट. ओके, शुद्ध मराठीत इम्पॉसिबल टू स्प्लिट. एक्स आणि वायला एकमेकांपासून वेगळं करता येत नाही. अशा त्या दुसऱ्या शब्दात वाय हा पूर्णपणे एक्सच्या भाषेत लिहिता येत नाही किंवा एक्स हा पूर्णपणे वायच्या भाषेत लिहिता येत नाही. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. आता या इम्प्लिसिट फंक्शनमध्ये शक्यतो जनरली असं सम्स असतात की ज्यामध्ये दोन्ही साईडला dy/dx येईल किंवा मोर दॅन वन dy/dx तयार होईल. दोन टर्म्स अशा असतील की ज्यांच्यामध्ये dy/dx असेल. ओके, तर आपल्याला ते एक बघायचं आहे की आता एखादं एक्झाम्पल बघू आपण. ह्यातलाच एक सम, या कॅटेगरीतलं y³ प्लस कॉस ऑफ xy इज इक्वल टू x² मायनस साइन ऑफ x प्लस वाय. आता गंमत बघा, या समला इम्प्लिसिट का म्हटलं आहे हे एकदा लक्षात आलं की तुमच्या खूपशा गोष्टी क्लिअर होतील. कॉस ऑफ XY अँगल जो आहे तो एक्स आणि वायच्या प्रॉडक्टच्या स्वरूपात, म्हणजे इथे आम्हाला अँगल फोडू शकत नाही. आणि इथे साईनमध्ये एक्स प्लस वाय इथेसुद्धा आपण स्प्लिट करू शकत नाही. ओके, म्हणजे इथे अँगल स्प्लिट होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात एक्स आणि वाय एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. म्हणून हे फंक्शन, हे जे सम आहे तर कुठल्या कॅटेगरीमध्ये आलं आहे, इम्प्लिसिट फंक्शन. जरी फंक्शन इम्प्लिसिट असो किंवा एक्सप्लिसिट असो, आपल्याला डेरिव्हेटिव्ह रेग्युलर ह्याच्याप्रमाणे घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y³ प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ xy इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² मायनस साइन x प्लस वाय. लेफ्ट साईडचा डेरिव्हेटिव्ह, राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह. y³ डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा पॉवर पुढे येईल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y, कारण y हे फंक्शन आहे. आधी डेरिव्हेटिव्हला पॉवरचं नंतर फंक्शनचं, प्लस कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन XY, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ XY इज इक्वल टू x² डेरिव्हेटिव्ह 2x मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस x प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय. आता इथं आपल्याला पुढचा पार्ट, देअरफॉर 3y², वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx मायनस साइन XY तसाच. नाव दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v फॉर्म. x तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 2x मायनस कॉस ऑफ x प्लस वाय इंटू एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. देअरफॉर 3y² dy/dx मायनस
आता मायनस साईन एक्स वायने आतमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, हा डेरिव्हेटिव्ह काय होईल डी वाय बाय, ओके आपण लिहून टाकूया ते साईन एक्स वाय इंटू ब्रॅकेट एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज ऑलवेज 1 इज इक्वल टू 2x मायनस cos एक्स वाय, cos of x plus y, sorry, cos of x plus y into 1 plus dy by dx. लेंदी असतं हे अशा प्रकारची सम, पण पर्याय नाही आपल्याला. देअरफॉर 3y स्क्वेअर dy बाय dx मायनस साईन एक्स वायने आतमध्ये मल्टिप्लाय केलं एक्स इंटू साईन एक्स वाय dy बाय dx मायनस y इंटू साइन एक्स वाय इज इक्वल टू 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वायने मल्टिप्लाय केलं कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू 1 कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स. आता डी वाय बाय डी एक्सच्या 3 टर्म झाल्यात, 1 2 आणि 3. ओके, ही निगेटिव्ह टर्म या साईडला आणायची आणि नंतर ॲडिशन घ्यायची. 3y स्क्वेअर मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय, त्या तिन्ही डी वाय बाय डी एक्सच्या टर्ममधून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला इज इक्वल टू ही मायनस साइन एक्स वाय जी आहे ज्याचा डी वाय बाय डी एक्सशी संबंध नाही ती अपोजिट साईडला शिफ्ट केली तर तिकडे येईल 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय प्लस वाय इंटू साइन एक्स वाय. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हा मल्टिप्लायचा पार्ट इकडे येताना डिवाइड येईल 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय प्लस वाय इंटू साइन एक्स वाय डिवाइड बाय, हा सगळा पार्ट डिनॉमिनेटरला येईल 3y स्क्वेअर मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. ओके, म्हणजे या इम्प्लिसिट फंक्शनचं एक वैशिष्ट्य आहे. इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना तुमच्या त्या इक्वेशनमध्ये मोर दॅन 1 डी वाय बाय डी एक्सच्या टर्म होणार आणि ह्या सगळ्या डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका साईडला शिफ्ट करून घ्यायच्या, नॉन डी वाय बाय डी एक्सच्या सगळ्या टर्म्स अपोजिट साईडला शिफ्ट करायच्या आणि मग डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्यायचा एका साईडचा लेफ्ट साईडकडनं आणि राहिलेला डी वाय बाय डी एक्स बाहेर काढल्यानंतर जो काय पार्ट राहिला शिल्लक तो सगळा राईट साईडला शिफ्ट करायचा डिवाईडला. अशा प्रकारे हे म्हणजे इथे तुमचं डी वाय बाय डी एक्सचे टर्म जास्त होतात तेवढं कायम लक्षात ठेवायचं इम्प्लिसिट फंक्शनला. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत किंवा दुसऱ्या भाषेमध्ये वाय हा पूर्णपणे एक्सच्या भाषेत लिहिता येत नाही किंवा एक्स हा वायच्या पूर्णपणे भाषेत लिहिता येत नाही, त्या अशा फंक्शनला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हमध्ये मोर दॅन 1 डी वाय बाय डी एक्सचे टर्म तयार होतात. या सगळ्या डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स एका साईडला घ्यायच्या, त्यातला डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्यायचा आणि हा कॉमन डी वाय बाय डी एक्स बाहेर काढून झाल्यानंतर तो जो काय मल्टिप्लायचा पार्ट जो आहे लेफ्ट साईडचा तो अपोजिट साईडला डिवाईडला पाठवून द्यायचा. एवढी सिम्पल प्रोसिजर आहे. आता मला वाटतं आजच्या दिवस एवढा सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्यातले अजून काही सम्स बघू इम्प्लिसिट फंक्शन. आता पूर्वी इम्प्लिसिट फंक्शनचा एक्झरसाइज वेगळा होता आणि मगाच आपण जे बघितलं या आधीच्या एक्झाम्पल्समध्ये जे आपण बघितलं लॉग, हे 2 वेगळे एक्झरसाइज होते. आता त्यांनी तुम्हाला गंडवले, दोन्ही टॉपिक्स ठेवलेत पण त्या दोन्ही टॉपिक्सची सम्स एकाच एक्झरसाइजच्या अंडर कव्हर केली. या एक्झरसाइजची संख्या कमी झाली आहे, एक्झरसाइजमधल्या सम्सची संख्या कमी झालेली नाही, टॉपिक कमी झालेला नाही. ओके, तर केअरफुली सगळे कॅटेगरीतले सम्स सॉल्व करून बघा, कॉन्फिडन्स लेवल बिल्ड करा. ओके, तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढची सम्स बघूया. ओके, थँक्यू.